नमस्कार. मी मकरंद मधुसूदन डॉक्टर नाट्यनगर विद्यामंदिर नाटे शालेय समिती सदस्य तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत नाटे जी 6/11/2025 रोजी नाटे शाळेमध्ये जी शासकीय धान्य पोषण आहाराची चोरी झाली होती त्या दोषी शिक्षक जे होते त्यांचं निलंबन करण्याचं पत्र शिक्षण अधिकाऱ्यांनी 10 तारखेला नोव्हेंबरच्या दिलं होतं. त्यानंतर चौकशा सगळ्या झाल्यानंतर ग्रामसभेने व मासिक सभेने त्यांचा निलंबनाचा ठराव केला होता बहुमताने. त्याच्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी परत पत्र दिलं होतं की निलंबन दोषी शिक्षकांचं करा. शिक्षणाधिकाऱ्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी पण त्यांचं निलंबन दोषी शिक्षकांचं तात्काळ करा असं संस्था प्रमुखांना आदेश दिले होते. पण या आदेशांचं कोणत्याही पालन संस्था प्रमुख या नेत्यांनी संदीप रामचंद्र बनकर यांनी केलेलं नाही. त्यामुळे आज आम्ही आमरण उपोषणाचा निर्णय घेतला होता. पण त्याच्यानंतर जिल्हाधिकारी महोदय व पालकमंत्री महोदय उदयजी सामंत यांनी आम्हाला बोलवून आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांची रितसर बोलणी करून त्याच्यामध्ये चौकशी केली चांगली आणि आम्हाला न्याय देतो म्हणून 15 दिवसामध्ये याची चौकशी पूर्ण करून दोषी शिक्षकांचं निलंबन होईल असं आश्वासन दिलेलं आहे. या आश्वासनानंतर आम्ही सगळे उपोषण करताना चर्चा करून आम्ही हा डिसिजन घेतला की 15 दिवस प्रशासनाला मुदत देऊन 15 दिवसानंतर दोषी शिक्षकांचं जर निलंबन झालं नाही तर परत आम्ही शाळेचे नाटेनगर विद्यामंदिर नाटे शाळेच्या गेटच्या बाहेर जे माजी विद्यार्थी पालक व शिक्षणप्रेमी आणि शालेय समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य बहुसंख्येने उपोषणाला बसतील असं आम्ही या अटीवरती हे आम्ही उपोषण स्थगित करत आहोत. उपोषण मागे घेतले नाही, उपोषण स्थगित करत आहोत. जर 15 दिवसाच्या आत दोषी शिक्षकांचं निलंबन झालं नाही तर आम्ही नाटेनगर विद्यामंदिर नाटे या शाळेच्या गेटच्या समोर उपोषणाला बसणार आहोत. शालेय पोषण आहार तांदूळ चोरी म्हणतायत, याबाबत आपल्याकडे काही प्रूफ आहे? दिनांक 8/11/2025 रोजी माननीय गट शिक्षणाधिकारी उत्तमजी भोसले यांनी शाळेत येऊन चौकशी केली. त्या चौकशीमध्ये धान्याची अनियमितता आणि धान्याची जी साठवणूक आहे याच्यामुळे अक्षम्य अशी ही केलेली आहे, गुन्हा केलेला आहे की उंदराच्या विष्ठा आहेत. त्याच्यानंतर डाळीमध्ये टोके पडलेले आहेत. त्याच्यानंतर जे रेकॉर्डला दाखवतात दप्तर ते प्रत्यक्षात दाखवत आहेत साठा तो कमी दाखवत आहेत. आणि जेव्हा चौकशी झाली त्यावेळी 500 किलो चोरीचा तांदूळ पकडण्यात आलेला आहे आणि अतिरिक्त तांदूळ दिलेला आहे. एक्सपायरी झालेल्या मालाचे पण तिथे आहेत, मीठ आहेत, सोयाबीन आहेत. प्रत्यक्षात दाखवत आहेत नोंदवहीमध्ये जे आहे ते कमी दाखवत आहेत आणि जे प्रत्यक्षात मिळाले ते जास्त धान्य मिळाले. अशी सगळी मालाची अफरातफर आहे, अनियमितता आहे. आणि हे मुख्याध्यापक मुलांना वेठीला धरून असा निकृष्ट दर्जाचा आहार देत आहेत. शासनाचा जो हेतू आहे की मुलांना दुपारच्या वेळेला शुद्ध आहार आणि परिपूर्ण पूरक आहार दिला पाहिजे, या सगळ्या मूल्यांचं ते पायमल्ली करत आहेत आणि व्यवस्थित आहार देत नाहीत. आणि हे सगळं करत असताना पोषण आहाराची चोरी करत असताना ते पकडले गेलेले आहेत. तरी ही व्यथा म्हणून आज आमरण उपोषणाला आम्ही बसलो. यामध्ये सरपंचांचा काय रोल आहे? संस्था प्रमुख जे सरपंच आहेत त्यांचा नेमका यामध्ये रोल काय आहे? सरपंचावरती आता राजापूर दिवाणी न्यायालय माननीय त्यांच्या इथे चार्जशीट दाखल करण्यात आले. ते 5वे आरोपी म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी पुरावे गोळा करून त्यांच्यावर चार्जशीट दाखल केली आहे. त्यामुळे ते जर त्या संस्थेचे संस्था प्रमुख असून हे जर चोरी करत असतील किंवा संगनमताने शासन स्थानिक प्राधिकरणाची चोरी करत असतील तर ह्या दोषी शिक्षकांचं निलंबन करण्यामध्ये ते डिले करत आहेत. हा त्यांचा प्रमुख रोल आहे. त्यांनी खरं शासकीय कर्तव्यात कसूर केलेली आहे ही माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि शिक्षण अधिकारी तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे त्यांना आदेश आहे की तुम्ही तात्काळ निलंबन करा चौकशी करून. तर त्या तात्काळ निलंबनाच्या ऑर्डरला सुद्धा ते मानत नाही आहेत. वरिष्ठांनी दिलेले आदेश मानत नाहीत. तर हा संस्था प्रमुख आपल्या मनमानी करतायत आपल्या प्रशासनाला. यांची भूमिका या प्रकरणाबद्दल काय आहे? माननीय CO मॅडम वैदेही रानडे यांनी आम्हाला त्यांना जे प्राप्त झालेले अधिकार त्या अधिकारानुसार योग्य ती प्रशासकीय जे काय चौकशी करायची असते त्याप्रमाणे त्यांनी ती शाळेची चौकशी केलेली आहे नाटेनगरची. त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आलेल्या आहेत त्याचं पत्र मला प्राप्त आहे माहिती अधिकारांतर्गत. तसंच शिक्षणाधिकारी ज्यांनी जिल्हा लेवलची जी काही चौकशी असते ती पूर्ण केलेली आहे. आता एक शालेय समिती सदस्य म्हणून आमची अशी विनंती आहे की जर संस्था प्रमुख चौकशीच्या कामी हायगाई करत असतील दोषी शिक्षकांचं किंवा निलंबन करण्यासाठी हायगाई करत असतील तर माननीय शिक्षण संचालकांनी या शाळेची पुन्हा चौकशी करून चौकशी समिती नेमून प्रशासक नेमण्यात यावा. कारण संस्था प्रमुख प्रशासनाचे आदेश मानत नाही, आपण आपल्या शासकीय कर्तव्यात कसूर करत आहेत.